मला या मशीनीची माहिती हवी होती. तर नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी मशीन आहे ही आपली पूर्ण स्टेनलेस स्टीलची मशीन आहे पूर्ण. तर यामध्ये आपण घरच्या घरी आपण शुद्ध तेल काढू शकतो. आपण जे सध्या घरी तेल खातोय ते संपूर्णतः पाम तेल असतं नाही का. तर आपण जे आपल्या शरीरासाठी घातक असतं. तर आपण याच्यात काय याची सिंपल प्रोसेस आहे. हे कोल्ड प्रेसमध्ये मोडते नाही का. 600 वॅटची मशीन याची. काय होतं यामध्ये आपण ज्यावेळी याचं हे कार्य कसं करतं यामध्ये आपण ज्यावेळी शेंगदाणा टाकतो त्यावेळी शेंगदाणा हा जो रॉड असतो त्या रॉडमध्ये क्रश केला जातो. क्रश केल्यानंतर ते प्रेस दाबून कोल्ड प्रेस होतं. ते इथून तेल बाहेर पडतं आणि समोरच्या बाजूनं पेंट बाहेर येते. असं याचा सिंपल वर्क आहे. आणि आपली ही जी कंपनी आहे ही मिल्सन आपलं हे आपला महाराष्ट्रीयन ब्रँड आहे. एक मराठी ब्रँड आहे आपला इथं जेवढे हो मिल्सन. आणि पुण्यातलीच कंपनी आहे. आपलं मॅन्युफॅक्चरिंग देखील पुण्यातच आहे. आपण जे काही हे करतोय तर आपण बघू शकता हे आमचे सर्व इतर प्रोडक्ट आहेत. पण आमचा मेजर प्रोडक्ट हा प्रोडक्ट आहे. ह्याला हे मेंटेनन्स वगैरे याला मेंटेनन्स वगैरे काही नाही सर. एकदम सिंपल प्रोसेस आहे. यामध्ये फक्त आपलं ज्यावेळेस काम होईल त्यावेळी मी तुम्हाला दाखवतो. हे जे हुपर म्हणतात त्याला इथं रॉड येत असतो नाही का. रॉड खोलायचा आणि रॉड वगैरे फक्त क्लिनिंग वगैरे करायचा असतो आपल्याला. क्लिनिंग म्हणजे काय? क्लिनिंग म्हणजे फक्त साधं सिंपल प्रोसेस आहे. रॉड खोलल्यानंतर रॉडला फक्त कोमट पाण्यात धुवून घ्यायचं आपण बस. हा एक वेळ धुवून घ्यायचं. त्याला साबण वगैरे लावायचे नाही. असं खोलायचं काय? आता हा रॉड आता हा जो रॉड आहे अच्छा हा आपला पूर्ण फूड ग्रेड मटेरियलचा बनवलेला रॉड आहे. कोणता म्हणले? फूड ग्रेड मटेरियल. फूड ग्रेड. स्टीलचा 304चा मॉडेल आहे. तर यामध्ये हा रॉडच हा फक्त मेन कार्य करतं. हा सिंपल प्रोसेस आहे. हा फक्त धुवून टाकायचा आपल्याला. लाईफ वगैरे किती आहे काय याची लाईफ वगैरे याला जर तुम्ही खडा जर वगैरे येऊ दिला नाही तुमचं एकदम शुद्ध हे असेल तुमची तेलबिया तर याला 5 ते 10 वर्ष काही होत नाही. आमचे 10 वर्ष वापरणारे कस्टमर आहेत आमचे. आणि याला सिंपल प्रोसेस आहे. क्लिनिंग केल्यानंतर ते हाया असा इथं लावून देणे. हा जो लॉक येतो हे लॉकने पॅक करायचं. असं पॅक आपण हे लावून द्यायचं. वरतून हे उपर लावायचं. याला जो इथं हा लॉक येतो हा लॉक आपल्याला इथं फिट करायचा आहे. एक दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट ह्याला वॅट किती लागतं? याला वॅट 600 वॅटची मशीन आहे हाफ HP ची. आणि याला लाईट साधारणतः 1.5 तासाला 1 युनिट खातं. लाईट पण कमी खातं. लाईट पण कमी खातं. 1 तासाला 3 ते 4 किलो धान्य गाळप करतं आणि त्यापासून 1 ते 1.5 लिटर आपल्याला तेल मिळतं. हे तेल का खावं आपण? काय फायदे? विशेष गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट आता जे आपल्या शरीरामध्ये आपण जे बघतो की कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं नाही का. तर आपल्या शरीरामध्ये फॅटी ऍसिड अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं वगैरे प्रमाण असतं. आणि आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी म्हणजे जन्मजात आपल्या शरीरात कॅन्सरच्या सेल्स अवेलेबल असतात ज्या की पाम तेल खाल्ल्यानंतर ते ऍक्टिव्ह होतात. आणि त्यामध्ये आपल्या लहान मुलांमध्ये आपण 15-20 वर्षाच्या मुलांना अटॅक येतो. 10 वर्षाच्या मुलांचे केस पांढरे होत आहेत. ह्या समस्या उद्भवत आहेत. जवळपास 80 प्रकारचे जे आजार आहेत हे फक्त आपल्या रिफाईंड तेलामुळे होतात. आपण जे शेंगदाणा तेल वगैरे मिळतं बाजारात हे फक्त फ्लेवर ऍडिशन असतात. त्यामध्ये प्रॉपर तेल हा घटकच नसतो. जसं आपण टोमॅटो केचप म्हणतो तसं टोमॅटो केचप वगैरे यामध्ये फक्त 5% टोमॅटो आहे. बाकीचं सगळं फ्लेवर वगैरे सगळे ऍड असतात. बरोबर. मी असं विचारतो ऐक ना सर, लाकडी घाण्यातल्या तेलात आणि ह्या घाण्यातल्या तेलात काय फरक आहे? तर असा विषय असा आहे की लाकडी घाणा आणि यामधून निघणार हे तेल सेमच. फक्त यामध्ये इन्स्टंट प्रोसेस आहे. हे झटपट गरम करून तेल प्रोसेस करतं. आणि लाकडी घाण्याची प्रोसेस काय असते त्यावेळी आपण त्याच्यात तेलबिया टाकतो त्यानंतर ते घर्षण होतं. ते ज्यावेळी निघतं त्यावेळी घर्षण होतं आणि गरम होऊन ते पण निघतं. कारण जगातलं कुठलेही तेलबिया असलं ती तेलबिया घर्षण झाल्याशिवाय निघू शकत नाही. म्हणजे जवळपास मेजर 30 ते 35 डिग्री पर्यंत हे टेम्परेचर या तेलाचं असतं. आणि हे कोल्ड प्रेसमध्येच मोडतं. 50-60 डिग्री पर्यंत जास्त ते कोल्ड प्रेसमध्येच मोडतं. आणि आपण जे रिफाईंड तेल खातो ते जवळपास साधारणतः 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं. त्यानंतर ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आता हीट म्हणजे सपोज तुम्ही म्हणले आता हॉट प्रेस कोल्ड प्रेस तर मग ते ह्याला काय होणार नाही का? म्हणजे जर गरम झालं मशीन नाही काय नाही. याचा विषय असा आहे आपला हा घरगुती घाणा आहे नाही का. याचं साधारणतः आपण आठवड्यातून 1 तास चालवले तरी आपलं 15 दिवसाचं तेल निघतं. अच्छा 1 तास जरी चालवलं तरी 15 दिवसाचं तेल निघून जातं. 2-2.5 लिटरला ठीक सफिशियंट होतं तुम्हाला. 15 दिवस चालतं पुरतं. जिथं आपण ते 4 लिटर लागतं ते हे 1 लिटर लागतं. कारण याची थिकनेस वगैरे हे जास्त आहे.
अच्छा. सपोज आता माझं घरचं झालं, मला बाहेर म्हणजे ह्याच्यावरती तेल काढून द्यायचं म्हणलं तर अवश्य देऊ शकता, अवश्य. कारण याच्यात मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सकाळी 9 वाजता चालू केल्यानंतर संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही मशीन बंद करतो आता इथं किसान एक्झिबिशन मध्ये. त्यामुळे याचा आम्हाला म्हणजे हिटचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जर एकदम व्यावसायिक रूपात करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम ही मशीन वापरून बघा 1 वर्ष, आणि पुढच्या वर्षी आमच्या ज्या बाकीच्या मशिनरी आहेत त्या मग तुमच्या 80,000, 1.5 लाख, 4 लाख, 7.5 लाखापर्यंत पण मशीन आहेत आमच्याकडे. सगळ्या रेंजमध्ये मशीन आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून. सपोज जर मला हे आवडलं, मला जर व्यवसायाच्या दृष्टीने बघायचं म्हणलं तर हे योग्य आहे का? एकदम सफिशियंट आहे. तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल घरच्या घरी तर तुमच्यासाठी ही मशीन अगदी योग्य आहे. अच्छा, थँक्यू.